भारतीय जनता पार्टीच्या 46व्या वर्धापन दिनानिमित्त नंदुरबार येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व पक्षाच्या ध्वजारोहणाने करण्यात आली। यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ व निष्ठावान कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी आमदार राजेश पाडवी, माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी, जिल्हा अध्यक्ष निलेश माडी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या भाषणात मंत्री संजय सावकारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत भारतीय जनता पार्टीने देशभरात कशा प्रकारे आपली ताकद वाढवली याचा आढावा घेतला। त्यांनी पक्षाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांना अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले। तसेच पक्षाच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणी आणि त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत काँग्रेस सरकारने केलेल्या धोरणात्मक बदलांचीही माहिती त्यांनी सविस्तरपणे मांडली। काही सोपा नव्हता। आपल्याला जो सांगितला क्षमाप्रसाद मुखर्जींनी अशा प्रकारे जनसंघाची भारतीय जनता पार्टीची स्थापना केली होती, त्या काळामध्ये काँग्रेसचं प्राबल्य होतं। हा इतिहास सांगायचा वारंवार जो प्रयत्न होतो त्याचं कारण असं आहे की देशही स्वतंत्र झाला म्हणजे आपला देश आपण परत घेतला। स्वतंत्र आपला देश होता, तो काही पारतंत्र्य नव्हतं। पण मूळ आपला देश पारतंत्र्यात का गेला, पारतंत्र्यातून परत स्वातंत्र्यता मिळवण्यासाठी काय करावं लागलं, तशी स्थिती परत येऊ नये म्हणून वारंवार या नवीन पिढीला इतिहास सांगितला गेला पाहिजे की मुळात देश आपलाच होता, व त्याच्यावर मुघलांचं आक्रमण का झालं, इंग्रजांचं आक्रमण का झालं आणि परत त्यांच्याशी भांडण करून आपल्याला आपला देश का मिळवावा लागला, हे जर आपल्या युवा पिढीला आपण व्यवस्थित सांगू शकलो तर पुढे हे प्रसंग येणार नाही। म्हणून वारंवार हा इतिहास सांगावा लागतो।